यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे। दरवर्षी शेतकरी मध्ये उन्हाळी बाजरी, उन्हाळी भुईमुग करत असतात, परंतु यंदा मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे लोकांचं भुईमुग काढणीचं काम रखडलेलं आहे। सध्या आता भुईमुग काढणीचं काम जे सुरू आहे त्यात सुद्धा पावसाचा व्यत्यय येतोय। त्यात अधिक भर म्हणजे हुमणीचा प्रादुर्भाव, त्याचबरोबर काही रानटी प्राण्यांचा प्रादुर्भाव म्हणजे खोकड असतील, कोल्हे असतील, याचाही प्रादुर्भाव शेतकऱ्यांना अडचणीचा ठरतोय। प्रामुख्याने पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना भुईमुग काढायला अडचण निर्माण होते। त्याचा परिणाम गळितावर देखील झालेला आहे। भुईमुग काढणी वाचून चालल्यामुळे त्याला मोड देखील आलेले आहेत। आपल्या सोबत ताई आहेत। ताई, तुमचं काय नाव? साधना कोरडे। कुठलं ठिकाण आहे हे? शिरवली हद्दी। कुठला भुईमुग आहे हा? उन्हाळी भुईमुग आहे, पण यावर्षी गळीतच झालेलं नाही अजिबात सुद्धा। उन्ही लागली, पावसा पहिल्यांदा ताण पडला पावसाचा, त्यामुळं भुईमुग जळून गेला, राहिला त्याला आता पुढे पाऊस काढून देत नाही। काय काय प्रादुर्भाव म्हणजे इथं उमणीचं आहेच, कोल्हे वगैरे कोल्हे शेंगा खातायत? कोल्हे आहेत शेंगा खायला, परत आता उधळीच आहे म्हणल्यानंतर माणसं थोडीफार हे करणारच, म्हणजे भरपूर आता नुकसानच झालेली। पावसाचा काय फटका? पावसामुळेच काढता येत नाही ना, मोड आले ना भुईमुगाला खालून। काय दरवर्षी भुईमुग करता? हा करतो, पण ह्या वर्षी अजिबात म्हणजे काढायला सुद्धा परवडत नाही आता। बरोबर, यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे भुईमुग काढणं शक्य नाही। आणि प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना एक आवाहन करायचंय, भुईमुगाचा पाला उपटताना काळजी घ्या। त्या ढाळ्याच्या बाजूला म्हणजे झाडाच्या कडेला विषारी साप असू शकतो, काठीनं पाला हलवून घ्या आणि मग ते झाड उपटा। पावसाळी दिवसामध्ये आडोशाला विषारी सर्प राहू शकतात, काळजी घ्या। ही चेतावणी आहे। खरं वास्तविक सध्याच्या काळामध्ये घोणस असेल, विषारी नाग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सर्प असू शकतात, ते अगदी लपायच्या ठिकाणी किंवा आडोशाला थांबू शकतात। शेतकरी बांधवांनो, ते देखील लक्षामध्ये ठेवा। निसर्ग जगाच्या पोशिंद्याच्या मुळावर उठलाय। शेतकरी मोठ्या आशेने शेतामध्ये पीक करतो, त्यातून 4 पैसे मिळतील किंवा वर्षभरात आपल्याला घरी शेंगा खायला होतील अशी शेतकऱ्याची अपेक्षा असते, परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे आणि त्याचा व्यत्यय येतो, त्यामुळे भुईमुग काढणीवर परिणाम होतो। इतर अडचणी तर खूप आहेत, म्हणजे हुमणी लागलेले, कोल्ह्याचा प्रादुर्भाव आहे, या सगळ्या याच्यावर मात शेतकरी करत असतो। निसर्ग राजा, तू तर काय आघात तुझी किमया आहे, पण शेतकऱ्याच्या वतीनं तुलाही विनंती आहे, कधीतरी या जगाच्या पोशिंद्याचं तू तरी विचार कर। किमान त्यांनी शेतामध्ये केलेला मालचं अर्थकारण किंवा कुटुंबाचं साधन तेवढं त्यांना करू दे। सारखा पाऊस आल्यामुळे त्याला मोड येतात, एक तर त्याचं उत्पन्न पण फारसं नाही। ज्यात थोडेफार झाडाला 5-10 शेंगा आहेत, त्या सुद्धा पावसामुळे काढता येत नाही। सुरेश वाणी, बिगर टाइम्स, शिरोली सुलतानपूर।